नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कृष्णा नदीच्या उपनद्या कशा लक्षात ठेवायच्या याची एक सोपी ट्रिक बघणार आहोत। त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। हा व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही जो गोदावरी नदीच्या उपनद्याचा जो व्हिडिओ आहे त्याला एक चांगला प्रतिसाद दिलाय, त्याच्याबद्दल तुमचे आभार। आणि हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि त्याच्यावरून तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या। या ट्रिकनुसार तुम्हाला गोदावरी नदीच्या उपनद्या लक्षात ठेवता येतील। तसेच आपण भीमा नदीच्या उपनद्या लक्षात ठेवण्यासाठीच आपण एक व्हिडिओ इथं बनवलेला आहे। या व्हिडिओची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तसेच हे जे सर्व उपनद्याचे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला एकाच प्लेलिस्टमध्ये मिळावे याच्यासाठी आपण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। चला तर आता आपण कृष्णा नदीच्या उपनद्या कशा लक्षात ठेवायच्या याची ट्रिक बघूया। सर्वात आधी आपण कृष्णा नदीच्या उजव्या उपनद्या बघूया। या उजव्या उपनद्या कोणत्या आहेत तर कोयना, पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा, वारणा, वेण्णा, घटप्रभा आणि ताम्रपर्णी या ज्या नद्या आहेत त्या कृष्णा नदीच्या उजव्या उपनद्या आहेत। तसेच कृष्णाला तीनच डाव्या उपनद्या आहेत, येरळा, नंदला आणि अग्रणी। तसेच इथे एक महत्त्वाचा फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे की भीमा ही जी नदी आहे ही सुद्धा कृष्णाची उपनदी आहे। पण भीमा नदीची प्रणाली ही मोठी असल्यामुळे आपण भीमा नदीची प्रणाली वेगळ्या ह्याच्यात बघतो, त्याच्या भीमा नदीच्या वेगळ्या उपनद्या आहेत, त्याच्यामुळे भीमा नदी इथे इन्क्लूड केलेली नाही आहे। पण परीक्षेत हा फॅक्ट इथं येऊ शकतो, त्याच्यामुळे लक्षात ठेवा भीमा ही सुद्धा कृष्णाची उपनदी आहे, पण आपण इथे इन्क्लूड केलेलं नाही आहे कारण की आपण भीमाची स्वतंत्र इथं नदी प्रणाली बघतो। सो एकंदरीत आपण कृष्णाच्या या उजव्या उपनद्या आणि या तीन डाव्या उपनद्या बघितलेल्या आहेत। आता या सर्व नद्या ज्या उपनद्या आहेत कृष्णाच्या त्या कशा लक्षात ठेवायच्या तर त्याची ट्रिक आहे, एरवी अग्रही असणारे नंदलाल कोणास ठाऊक विनाकारण वारंवार पंचवेदांवर प्रभावी टीका करतात, पण गंगेला दूध मात्र ताम्रपर्णीतूनच वाहतात। सो एकंदरीत याच्यावरून या नद्या कशा लक्षात ठेवायच्या तर एरवी अग्रही असणारे नंदलाल हे जे शब्द आहेत याच्यावरून तुम्हाला कृष्णाच्या ज्या डाव्या उपनद्या आहेत तीन त्या लक्षात ठेवता येतील, येरळा, अग्रणी आणि नंदला। कोणासवरून कोयना नदी, विनाकारण वारंवार या शब्दांपासून वेण्णा म्हणजे विनाकारणहून वेण्णा नदी आणि वारंवारपासून वारणा नदी। पंचवेदांवर या शब्दापासून पंचगंगा आणि वेदगंगा या उपनद्या लक्षात ठेवता येतील। प्रभावी टीका म्हणजे प्रभा विटीकामध्ये हा जो प्रभा आहे याच्यावरून तुम्हाला घटप्रभा ही उपनदी लक्षात ठेवता येईल। त्यानंतर गंगेला दूध या शब्दापासून दूधगंगा लक्षात ठेवता येईल आणि ताम्रपर्णातूनच याच्यापासून ताम्रपर्णी ही उपनदी लक्षात ठेवता येईल। सो एकंदरीत आपण याच्यावरून कृष्णाच्या डाव्या उपनद्या तसेच उजव्या उपनद्या लक्षात ठेवू शकतो। त्याच्यामुळे तुम्ही ही ट्रिक इथं वारंवार इथेच रिव्हिजन करा। तुम्ही जेवढ्या वेळेस याचं रिव्हिजन कराल तेवढा लवकर तुम्हाला या उपनद्या लक्षात राहतील आणि या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। धन्यवाद।